आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 75वा जन्मदिवस आज संपूर्ण देशामध्ये या जन्मदिवसानिमित्त आनंदाची वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे। आज संपूर्ण देशवासी आणि जगातले संपूर्ण भारतीय आणि जगातले अनेक राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान आणि भारताचे सर्व आमचे या देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांनी आज प्रधानमंत्री मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत। आज कसब्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा माननीय हेमंत रासनेजी यांनी स्वच्छ सुंदर पुणे आणि कसबा असा संकल्प करून हजारो विद्यार्थ्यांना शेकडो विद्यार्थ्यांना स्वच्छ सुंदर पुणे आणि कसबा असा प्रतिज्ञा करून मोदींच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतेचा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज एकीकडे पुढचे 15 दिवस म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर अभियान या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे सुरू झालेले आहेत। वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे सर्व पदाधिकारी यांनी योजना तयार केली आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे 1,51,00,000 मेंबरशिप असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते हे या पंधरवाड्यामध्ये मोदीजींना सेवा पंधरवाडा म्हणून मोदींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे। सोबतच आज महसूल खात्यातर्फे राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आजपासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत एक महसुली पंधरवाडा सेवा पंधरवाडा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। त्याचा आता पुण्यावरनं त्याची सुरुवात आहे। तोही एक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांनी साकारलेलं विकसित भारताचा संकल्प साकारण्याकरता त्यांना यश मिळो। संपूर्ण भारतवासी हे मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज तयार झालेले आहे आणि म्हणून आजचा दिवस देशाच्या पुढच्या विकासाकरता महत्त्वाचा दिवस आहे। सर, तिकडे मुंबईत आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती कलर फेकण्यात आलेला आहे। काही समाजकंटकांनी तशा पद्धतीने कलर फेकलेला आहे आणि यावर सरकारवरती टीका केली जाते आहे ठाकरे गटात। दुष्कृत्य करणारे समाजकंटक यांना माफी नाही। माननीय देवेंद्रजींनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की काही करून हे लोक हुडकून काढा, कुणाचं षडयंत्र आहे आणि अशा दिवशी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे, अशा दिवशी अशा प्रकारचं षडयंत्र कृत्य करणारा समाजकंटक दुष्कृत्य करणारा असा व्यक्ती याला आम्ही सोडणार नाही, आमचं सरकार सोडणार नाही। ओबीसीचे दाखले देण्यावरून महसूल विभागावरती टीका केली जाते, कागदपत्रांची पडताळणी न करता अयोग्य दाखले दिले जात आहेत अशी टीका केली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी आपल्याला आश्वस्त करतो, आमचा महसूल विभाग असं खूपच देणार नाही ज्या ठिकाणी काही खोडतोड केली असेल। काल माननीय भुजबळ साहेबांनी आमच्या ओबीसीच्या कॅबिनेट सब कमिटीसमोर एक 15 ते 20 असे डॉक्युमेंट आणले ज्यांनी खोडतोड केली आहे। आमच्या ओबीसी सब कमिटीने हाही निर्णय घेतला आहे की जे मराठा कुणबी मराठा आहे ज्यांना राज्य मागास आयोगाने ओबीसी दर्जा दिला आहे त्यांना आम्ही पूर्ण प्रोटेक्शननी त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। पण या ठिकाणी कुणीही चुकीच्या पद्धतीनं प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न करेल त्याचं संपूर्ण चौकशी आम्ही करू। खोटे प्रमाणपत्र कुठलाही प्रांत किंवा तहसीलदार देणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली आहे। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घालण्यात आला। अजित पवारांच्या ताब्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला आहे। ओबीसी समाजातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत। जो सरकारने GR काढलेला आहे आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते त्या शासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी सुद्धा
स्पष्टपणे सांगितलं आहे की ओबीसी समाजावर 18 पगड जातीवर कुठलाही अन्याय होणार नाही आणि याकरता आम्ही हमी घेतलेली आहे. ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की जे मुख्यमंत्री ओबीसी समाजाकरता, मराठा समाजाकरता, सर्वच समाजाकरता न्याय भूमिकेत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यात ओबीसी मंत्रालय पहिल्यांदा या ठिकाणी कधी नव्हतं ते ओबीसी मंत्रालय दिलं. महाज्योतीसारखी या ठिकाणी मोठी संस्था दिली ज्यातनं विकास होणार आहे आणि ओबीसीच्या माध्यमातून जे जे काही कर्तव्य आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे, आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जे कार्य ओबीसी करता उभं केलं नाही तेवढं काम देवेंद्र फडणवीसजींनी उभं केलं. एवढंच नाही तर राजकीय होईल, पण उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ओबीसीचं गेलेलं आरक्षण हे परत आणण्याचं काम देवेंद्र फडणवीसजींनी करून दाखवलं आहे. त्यामुळं ओबीसीच्या सर्व संघटनांना माझी विनंती आहे, जो नेता, जो मुख्यमंत्री, जे देवेंद्र फडणवीसजी आपल्या या ओबीसी समाजाकरता जे काही कार्य करतात त्यांना त्यांची गाडी अडवणे, त्यांच्याबद्दल घोषणा देणे हे काही चांगलं कर्तव्य नाही आहे. मराठा समाजालाही सुद्धा आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजींनी केलं. देवेंद्र फडणवीसजी सर्व समाजाकरता एकंदरीत घटनेनुसार ज्या ज्या काही बाबी आवश्यक आहेत ते करतात आहे आणि त्यामुळं असं देवदुर्लभ नेतृत्व जर महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा नेतृत्वाला टीका करणे, त्यांचा विरोध करणे, खालच्या पातळीवर बोलणे, त्यांचा रस्ता रोखणे किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून गोंधळ करणे हे काही महाराष्ट्राला आणि ओबीसी समाजाला अभिप्रेत नाही. बंजारा आणि आदिवासी समाज देखील आता रस्त्यावर उतरला आहे. आदिवासी समाजाचं म्हणणं की आमच्या आरक्षणाला धक्का लावली, बंजारा समाज ज्या पद्धतीने मागणी करताना. नाही, मी आधीच सांगितलं, कालही सांगितलं की प्रत्येक समाजाला आपापली मागणी करण्याचा अधिकार आहे, पण संविधानाने SC STला दिलेलं आरक्षण हे त्या आरक्षणामधल्या तरतुदी, त्या आरक्षणामधले जे काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्या कायद्याच्या तरतुदीशिवाय काहीच करता येत नाही. बंजारा समाजाची मागणी योग्य डायसवर ते मांडतील, बंजारा समाज आपली मागणी मांडेल, सरकार त्याची चर्चा करेल, हे ठीक आहे. पण SC STच्या आरक्षणामध्ये मात्र जे काही संविधानाने आरक्षण दिलेलं आहे आणि जे काही संविधानाने त्या ठिकाणी जातीची स्पष्टता केलेली आहे, म्हणजे SC STमध्ये काय काय समाज असतील, महाराष्ट्रामधले कुठल्या कुठल्या जाती याच्यामध्ये आहेत त्या स्पष्टता आहे. त्यामुळं जर काही त्या ठिकाणी कुणाला एंट्री व्हायची असेल तर त्यामध्ये मोठी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेसमोर जावं लागतं. मला वाटतं की मागणी करणे योग्य आहे, पण या राज्यामध्ये राज्य अशांत होणार नाही याची काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे. शरद पवारांनी टीका केली, सरकार जातीच्या उपसमित्या तयार करते. यापूर्वी असं कधीही झालेलं नव्हतं. प्रवर्गाच्या किंवा समाजाच्या उपसमित्या होणं, त्याला मंत्रिगट त्याच्यावरती नियुक्त होणं हे यापूर्वी आम्ही बघितलेलं आहे. मात्र अशा पद्धतीनं एका जातीसाठी उपसमिती तयार होऊन मंत्री त्याचे अध्यक्ष केले जाणं हा पायंडा काही बरोबर नाही. ज्या शरद पवारजींनी या महाराष्ट्रात कधीच कुठल्या समाजाकरता त्यांचं भलं करण्याची भूमिका घेतली नाही. मराठा समाजाला कधीच त्यांनी आरक्षणाकडे नेलं नाही. ओबीसी समाजाला कधी त्या ठिकाणी वर नेण्याचं कार्य ज्यांनी केलं नाही त्यांनी अशा गोष्टी करू नये. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट येतं तेव्हा अशाच सब कमिटी करून त्या ठिकाणी त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटत असतात. आज मराठा समाजाची सब कमिटी केली, काही प्रश्न सुटत आहेत. त्या ठिकाणी बार्टी आहे, सारथी आहे, अनेक योजना त्या ठिकाणी तयार होतात आहे. ओबीसीची समिती केली, कॅबिनेट सब कमिटी, त्यामध्ये ओबीसी समाजाकरता केंद्र राज्याच्या योजना या पोचतात की नाही याच्यावर नियंत्रण ठेवणे किंवा याचा आढावा घेणे हे काही वाईट थोडी आहे. कॅबिनेट सब कमिटीमुळे समाजाला आधार मिळतो, कॅबिनेट सब कमिटीमुळे समाजाला त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण होतात किंवा योजनाचा आढावा घेतला जातो. त्यामुळं कॅबिनेट सब कमिटी असल्या पाहिजे. या ओबीसी समाजाकरता 18 पगड जातीकरता असल्या पाहिजे, मराठा समाजाकरता असल्या पाहिजे, शेड्यूल कास्ट समाजाकरता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभी केलेली आहे, शेड्यूल ट्राईबकरता व्यवस्था उभी केलेली आहे. त्यामुळं ज्यांनी कधीही महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला नाही, ज्यांनी कधी सामाजिक समता आणण्याचा विचार केला नाही त्या शरद पवारजींनी
अशा गोष्टी करू नये असं मला वाटतं. तर आता सारथीचे विद्यार्थी सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत. पीएचडीच्या फेलोशिपसाठी सारथी, बार्टी आणि महाज्योतीचे जवळपास 250 विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला बसले. त्यांची मागणी 2024-25ची जी लिस्ट निघायला हवी होती फेलोशिपसाठीची जाहिरात निघायला हवी होती ती अजून निघालेली नाही. या पूर्वीच्या लोकांना पैसे मिळाले नाही. परवाच मंत्रिमंडळासमोर या विषयी चर्चा झाली आहे आणि लवकरच याचा निर्णय होतो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.